अपूर्णांकांचा लहान मोठेपणा। कधी कधी छेद सारखे असल्यावर त्या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा ते मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगते। एक आयत काढलेला आहे मी असा, या आयताचे मी भाग करते काही। भागांकडे लक्ष द्या। मी किती भाग केले आयताचे? 1 2 3 4 5 6 भाग किती आहेत? 6 दोन्ही भाग आधी खाली लिहायचे। मग त्या 6 भागापैकी मी हा एक भाग रंगवला आणि दुसरा एक भाग रंगवला। मग तुम्ही मला सांगा रंगवलेला भाग किती आहेत? 1 आणि 2। न रंगवलेले भाग किती आहेत? 1 2 3 4 4 भाग रंगवलेले आहेत। मग आपण याच्यावर ठरवायचं की 2/6 4/6 यापैकी बघा जास्त न रंगवलेले भाग किती आहेत? 1 2 3 4। म्हणून इथे छेद समान असतील तर जो अंश मोठा आहे 4 हे न रंगवलेले खूप जास्त मोठे आहेत 2 पेक्षा, म्हणून 4/6 हा अपूर्णांक 2/6 पेक्षा मोठा आहे। तसंच मी दुसरी पण आकृती एक सांगते। दुसरा एक आयत आपण घेऊ। मी काही भाग करते 2 3 4 5 6 7 8 भाग मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 आयताचे मी किती भाग केलेले आहेत? 9 भाग आधी खाली लिहा। मग त्यापैकी रंगवते मी फास्ट पहा। एक हा दुसरा पण मी भाग रंगवला आणि हा तिसराही भाग मी रंगवला आणि चौथा एक भाग मी रंगवते। मग रंगवलेले किती भाग आहेत? 4 1 2 3 4 म्हणून रंगवलेले 4 भाग। न रंगवलेले भाग किती आहेत? 1 2 3 4 5। मग या दोन पट्टीपैकी पाहायचं पहा न रंगवलेला भाग एवढा आहे आणि रंगवलेला भाग कितीचा आहे? एवढा। मग हे एवढं जास्त असते की एवढं जास्त असते? म्हणून न रंगवलेल्याची ही जास्त संख्या दिसायली, म्हणून हा अपूर्णांक न रंगवलेला 5/9 हा अपूर्णांक मोठा आहे। 4/9 आणि 5/9 यापैकी अपूर्णांक कोणता मोठा आहे? मग 5/9। मग आपण समछेद असलेल्या अपूर्णांकांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा हे मी तुम्हाला आकृतीद्वारे समजून सांगितलेलं आहे। समजलं का मग तुम्हाला? हो मॅडम। छान, व्हेरी गुड। आता बसून घ्या।